आम्ही प्रदर्शन का करतो? एखादी हिरोईन येते, एखादी अभिनेत्री येते, थोडंसं काहीतरी शरीराचं प्रदर्शन करते. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या अभिनेत्रीने शरीराचं थोडंसं प्रदर्शन केलं तर त्याला करोडो रुपये मिळतात. आपण घरंदाज महिला आहोत. याचं भान आहे तुम्हाला? याचं भान आहे का? आम्ही कसं वागलं पाहिजे? आपण जिजाऊचे लेकी आहोत, सावित्रीचे लेकी आहोत, मोठ्या अभिमानाने सांगतो ना. मग त्यांच्या डोक्यावरील पदर कधी खाली गेलेला तुम्ही पाहिलाय? मग आमचाच का जातो? आमच्या झिपऱ्या मोकळ्या का असतात? आमचीच बट गालावरती काय येते? साधा आधी इथून तिथं जायला आम्हाला होताला काच लावावी लागते. कशासाठी प्रदर्शन करताय? ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे, काही अडचण नाही, स्वातंत्र्य आहे. मग स्वैराचार का करताय? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचे आदर्श आम्ही ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आदर्शांसारखं जर आम्ही चाललो नाही, एक दिवस गाजावाजा करायचा, 9 दिवस नवरात्र करायचं आणि 9 दिवसामध्ये सगळं काही विसरून जायचं, पुन्हा जैसे थे जसे आहोत तसे, चुकीची पद्धत आहे. आणि म्हणून घट का बसवायचे हे मी तुम्हाला सांगतो. घट, आणि हे घट बसवण्यासाठी जे काही आपल्या पूर्वजांनी जी काही प्रथा लावून दिली, माती आणावी, त्यामध्ये धान्य टाकावं, मग पाणी शिंपडावं, मग त्यावरती मातीचा घट बसवावा, त्याच्यामध्ये पाणी ओतावं, त्याच्यामध्ये माळ लावावी. काय आहे सगळं? माती काय? माती माहिती? मातेचा उत्सव आहे आणि त्यासाठी पहिली माती लागते. कशासाठी माहिती? माहितच नाही. अखंड दीप प्रज्वलित करावा लागतो, माहिती? माती, ही जी माती आहे ना, माती, या मातीशी प्रत्येक माणसाची नाळ जोडलेली असते. कळतंय तुम्हाला? ती नाळ म्हणजेच घटाची माळ असते. या मातीशी प्रत्येक माणसाची नाळ जोडलेली असते, अगदी घट्ट पद्धतीने जोडलेली असते. घट्ट म्हणजे घट. यासाठी आधी माती, नंतर घट्ट आणि नंतर माळ ही लावली जाते. जसं एका मातेशी एका मुलाची नाळ जोडलेली असते, तशी या मातीशी सुद्धा प्रत्येक माणसाची घट्ट नाळ जोडलेली असते. आणि त्यासाठी हा घट बसवायचा असतो. आम्ही जोडलेलो आहोत आमच्या मातीशी. आमची अस्मिता आम्हाला माहिती आहे. आम्हाला आमची महाराष्ट्राची संस्कृती काय माहिती आहे? नाही माहिती आम्हाला. विसरत चाललोय आम्ही, विसरत चाललोय. आणि म्हणून ते नाळ घट्ट करण्यासाठी माती आणायची, त्यावर घट बसवायचा आणि मग माळ लावायची. ही माती आणि माता दोन शब्द आहेत, तर यांचा सुद्धा जवळ संबंध आहे. माता इथून माणसाचा जे काही माणसाचा प्रारंभ होतो, माता यापासून माणसाचा प्रारंभ होतो. आणि त्या माता या शब्दावर ज्यावेळेस आम्ही शेवटी विलंटी देतो, त्याची होती माती, तिथं माणसाचा अंत होतो. म्हणून माता आणि माती नवरात्रामध्ये फार महत्वाचं असतं, ध्यानात घ्या. आणि म्हणून यासाठी जे काही आम्ही करतो त्या सगळ्या गोष्टी मागे काहीतरी तत्व आहे, काहीतरी अस्मिता आहे आमची. ती अस्मिता आम्ही आता जागृत केली पाहिजे. आणि म्हणून हे सर्व काही जे आहे ना, तर हे सादर केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीविषयी जागृत करत असताना स्त्रियांचा गौरव व्हायला पाहिजे आणि स्त्रियांचा जागर व्हायला पाहिजे. त्या दोनच गोष्टीसाठी नवरात्र उत्सव साजरा करायचा. दोनच गोष्टी आहेत नवरात्रामध्ये, दुसरं काहीही करायचं नसतं. स्त्रियांचा गौरव व्हायला पाहिजे. ज्या स्त्रियांनी फार मोठं कर्तृत्व केलं त्या स्त्रियांविषयी गौरव व्हायला पाहिजे. आणि ज्या स्त्रियांनी आज काही हे बिथरलेल्यापणा जो चालवलाय ना, तर त्यांच्याविषयी जागर व्हायला पाहिजे, प्रबोधन व्हायला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
मी बोलतो, फार स्पष्ट पद्धतीने बोलतो, दरवेळेस योग्य दाभाडे. कायची गरज एवढी? बोललंच पाहिजे. मग आम्ही नाही बोलणार, मग बोलणार कोण? बरं तुम्ही बोलताय तर ठीक आहे, बोलताय ठीक आहे, याच्यातून किती बदल घडेल? अरे एक जरी घडला तर भरपूर झाला, एक जरी घडला तर मला भरपूर झाला. मला तशी काही इच्छा नाही की 10,000 जणांनी माझ्या प्रवचनाला बसावं, माझ्या प्रबोधनामध्ये बसावं, माझ्या दत्तपूजामध्ये बसावं आणि 10,000 जणांनी ऐकावं आणि तसंच घरी जावं रिकामे डोके घेऊन. मला ही गरज नाही. माझा एक जरी घडला तरी मला भरपूर झाला. तो 100 जण घडू शकतो, मला विश्वास आहे. आणि म्हणून गुरुचरित्र सुद्धा सांगतो, गुरुचरित्र सुद्धा सांगतो मी माझ्या मूळ विषयावर येणार आहे. दत्त महाराज हे माझं मूळ आहे आणि दत्त महाराजांसाठी जगणं हेच माझं खऱ्या अर्थाने जीवनाचं कर्तव्य आहे. आलो फक्त त्यासाठीच आलो, जगेल त्यासाठीच जगेल आणि मरेल त्यासाठीच मरेल. हे गुरुचरित्र हा माझा आवडतेच विषय आणि आवडीसाठी आपण जगतो. तुम्ही जगत नाही तुमच्या आवडीसाठी. तुमचं तर फार डफर सगळ्या दुनियामध्ये वाजलं. आम्हाला जगू दे ना आमच्या धर्मासाठी, आम्हाला आमच्या धर्मासाठी जगू दे. तुमच्या लफड्याचं डफडं जसं गावभर वाजलं तसं आमच्या गुरुचरित्राचं जे काही प्रबोधन आहे ते तरी, जे गुरुचरित्राचं प्रबोधन आहे ते सुद्धा आम्हाला गाजवू द्या ना थोडं. काय वाईट करतोय आम्ही? पटत नसेल तुम्हाला नका घेऊ, पण पश्चाताप हा तुम्हालाच होणार आहे. मग दत्तदेशी योग्य दाभाडे तुम्हालाच आठवणार आहे, हेही मला माहिती. आणि म्हणून गुरुचरित्र सर्वप्रथम जर कोणावर भर देत असेल, स्त्रियांचा जागर करत असताना, तर ते म्हणजे पतिव्रता. या ठिकाणी अध्याय क्रमांक जो काही 31 आहे, त्या 31व्या अध्यायामध्ये अशीच एक महिला, ब्राह्मणाची महिला, शूद्राच्या घरी जेवायला जायची. त्यावेळेस पूर्ण भेद होता, त्यावेळेस पूर्ण व्यवस्था होती. ते जेवण काय चांगलं नव्हतं की आपण खावं अशा पद्धतीने जेवण नव्हतं, ते सात्विक भोजन नव्हतं. आणि मग तो ब्राह्मण म्हणतो आता करावं काय गेला, तर बाईंच्या पुढे काही चालत नाही. संसार, तुम्हाला जर खरं सांगतो, संसार म्हणजे विजेच्या तारांसारखा आहे. विजेच्या तारामध्ये 2 वायरी प्लस मायनस असतात, एक अर्थिंग आणि करंटची वायर. त्या 2 वायरी जर व्यवस्थित जर जोडल्या गेल्या तर बल्ब लागतो. अर्थिंग आणि करंटच्या 2 विजेच्या वायरी जर जोडल्या गेल्या तर करंट लागतो. तसंच संसार आहे. अर्थिंग आणि करंटच्या 2 वायरी जर जोडल्या गेल्या तर चांगला बल्ब लागतो. अगदी तसाच संसार आहे, पण त्या वायरी जर व्यवस्थित जुळल्या गेल्या नाही तर जाळ आणि धूर संगच निघतो, त्याला म्हणायचं संसार. आणि मग हे असं असताना पतिव्रतेविषयी महाराज या ठिकाणी सांगतायत. बायाच्या पुढे काही डोकं चालत नाही. आणि मग असं असताना ते ब्राह्मण म्हणतो चला आता श्रीगुरूंकडेच आपण जावं. आणि श्रीगुरू सारखं महान असं विभूतिमत्व आपल्या गावामध्ये असताना त्या ठिकाणी जर गेलं, श्रीगुरूंनी काही जर प्रबोधन जर केलं तर या महिलेच्या बाबतीमध्ये काही फरक पडला तर पडला. आणि म्हणून तो त्या महिलेला घेऊन श्रीगुरूंकडे जातो आणि म्हणतो पहा ना, काही सांगा तुम्ही श्रीगुरू. नको तिथं काय गरज आहे का तिथं जाण्याची जेवायला? परांना वर्ज्य असताना खाऊ नये ना, नको तिथं जाऊ नये ना, नाही तर खाऊ नये ना. असंच काय ना सवय गाड्यावरच्या पाणीपुरी भिकारीसारख्या खाण्याची. होतं कधी कधी असं. घरात आम्हाला खावं असं वाटत नाही. पूर्वी भिकारी फुटपाथवर जेवायचे, आता सुशिक्षित लोक फुटपाथवर पाणीपुरी खातात. काय शिकले तुम्ही? भिकार चोटपणा सोडून द्या ना आता तरी. गुरुचरित्र सांगते, मी नाही सांगत. आणि मग हे ब्राह्मण देव श्रीगुरूंकडे गेले, म्हटले आमच्या मिसेसला काहीतरी समजून सांगा. ते अशी अडवण करायला लागले, नको जायला तिथं, परांना गरज असतं, आपण खायला नाही पाहिजे ते. बरं ते काहीतरी चांगलं असेल तर ठीक आहे, पण आपल्या खाण्यासारखं नाहीच ना, मग कशाला जायला पाहिजे तिथं? ऐकत नाही हो श्रीगुरू, सांगा काहीतरी. श्रीगुरू म्हटले तू कशाला टेन्शन घेतो, करते ना हट्ट, जा ना घेऊन तिथे.
जा घेऊन. स्त्रियांचा हट्ट पूर्ण करणं हे प्रत्येक पतिदेवाचं कर्तव्य असतं. जा घेऊन. म्हणतेस तर कसं काय श्रीगुरु तुम्ही पण? अरे जा म्हणतो ना तुला, जा. आणि मग गेल्याच्या नंतर तो ब्राह्मण देव ह्या आपल्या सौभाग्यवतींसोबत जेवायला गेला. पण ते डुकरांनी आणि कावळ्यांनी उष्ट केलेलं अन्न होतं. त्या पत्नीने पाहिलं. नको त्या प्राण्यांनी याच्यामध्ये तोंड बुडवलेले आणि तेच आता पंक्तीमध्ये वाढलं जाणार आहे. त्या महिलेने पाहिलं आणि मग ती महिला म्हणते, तुमचंच खरंय हो पतिदेवा, तुमचंच खरंय. आता आले पण पुन्हा माहिती नाही की मला आता कुठेतरी बाहेर पंक्तीला घेऊन चला जेवायला. काय पाणीपुरी बनवतात माहितीये तुम्हाला? त्याचे हात कसे असतात, कसे कसे ते चावतात, कसले तरी किळस येते हो, किळस. तुम्ही व्यवस्थित पहा जरा ते पाणीपुरी बनवतात. गुरुचरित्रच आहे, गुरुचरित्रच. गुरुचरित्र सामाजिक ग्रंथ आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला, नेहमी सांगतो आणि सांगत राहणार मरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत सांगतो. आपला धंदाच तेवढा आहे. तर फुकटमध्ये आहे तुम्हाला. आपण कोणाकडे काही मागत, जर कोणी दिलेस तर नाही म्हणत, तसा आपला धंदा असतोय. आणि मग असं असताना गुरुचरित्रच आहे. आजची पाणीपुरी खाणारी महिला जी फुटपाथवर जाऊन पाणीपुरीचा हट्ट करते, ते कसं बनवलेलं असतं काय तुम्ही पाहिले त्याच्याकडे? कधी पाहिलं तुम्ही? नाही पाहिलं. आणि ही गुरुचरित्रातील 31व्या अध्यायातील महिला नको त्या ठिकाणी जिथं काही व्यवस्था नाही, कसलं तरी अन्न शिजवलं जाते, कसलं तरी वाढलं जाते, खाऊ घातलं जाते, त्या ठिकाणी हट्टपूर्वक जेवण करण्यासाठी जाणारी ही महिला. काय बदल वाटतोय तुम्हाला? गुरुचरित्रच आहे. म्हणून पतिव्रता या गोष्टीवरती फार विशेष भर गुरुचरित्राने दिलेला आहे. आणि म्हणून स्त्रियांचा जागर घडला पाहिजे, हा पण महत्वाचा विषय. आणि म्हणून जर पतिव्रता सुधारली तर अख्खं जग सुधरलं. गुरुचरित्र हे माहिती. आता हे बघा, पतिव्रता म्हणजे कोण? एका पतीची पत्नी. मग तिच्या रिलेटेड, तिच्या संबंधित घरातले कोण? मग तिची नणंद असतील, भाऊजाई असतील, किंवा तिचे सासू असतील, सासरे असतील, तिची मुलं असतील, सर्व काही तिचा परिवार. त्यानंतर तिची शेजारी पाजारी असतील, म्हणजे शेजारी पाजारी असणारी तिच्या महिला वगैरे. तर या सर्व काही गोष्टी आहेत. तर ही जी सुरुवात असते एक संसाराची, तर ही एका पतिव्रतेपासून. या समाजामध्ये जे काही जडणघडण होते तर एका पतिव्रतेमुळे होते. ज्यावेळेस शहाजी राजांना काही गोष्टींचा जास्त व्याप असल्यामुळं परकीय आक्रमणांविरुद्ध ज्यावेळेस लढता येत नव्हतं, त्यावेळेस जिजाऊ जायच्या, असे प्रसंग आहेत इतिहासामध्ये. तर पतिव्रत जे आहे तर फार महान व्रत आहे. म्हणून या पतिव्रतेनं कसं वागावं, आपल्या कुटुंबामध्ये कसं वागावं, आपल्या मुलांशी कसं वागावं, आपल्या पतीशी कसं वागावं, सासू सासऱ्याशी कसं वागावं, हे ज्यावेळेस समाज शिक्षण घडेल ना, त्यावेळेस देश आपोआप सुधरेल. आज नेमकं तिथं झोपते. पहा आता हे गुरुचरित्रकार काय सांगतायत. पती निष्ठुर बोले जरी, पहा गुरुचरित्राची ओवी ध्यान देऊन ऐका. पती निष्ठुर बोले जरी, आपण कोप कदा न करी, क्षमा म्हणून चरण धरी, राग न धरी मनात. पण इथंच होती, पती रागवायचा लांबच, थोडं जरी काहीतरी बोलला डबल पॉवर, अगदी दुहेरी ताकदीने त्याच्यावरती प्रतिकार होतो. हा बिचारा की थंड आईस्क्रीमचा गोळाच परिस्थिती. ऐकून घेतलं जात नाही. एक वेळेस पुरुष ऐकून घेईल पण महिला ऐकून घेत नाही घेत ऐकून. आणि मग म्हणजे फार घटस्फोटापर्यंत जातो. काहीच नसतं. मी हिला सांगत होतो आज टमाट्याची भाजी कर, तिने बटाटे चिरून ठेवली, सांगितलं ऐकतच नाही. मग घटस्फोटापर्यंत कशाला जायचंय? सिंपल वाद आहे ना.
मग तिने बटाटे चिरले तरी म्हणजे अजून एक टमाटर चीर, त्या बटाट्यामध्ये टाक, टमाटर बटाट्याची मस्त भाजी करून खाऊ. काय बिघडलंय का याच्यात? नाही, ऐकत नाही. म्हणून मी घटस्फोटापर्यंत गेला, विवाह विच्छेदनापर्यंत गेला. आणि शहाण्याने कोर्टाची पारी चढू नये. हेलपाटे घालून 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 पुन्हा तिलाच नांदायला आणावं लागलं. शेवटी बटाटाच खावं लागलं, कारण की आमच्या डोक्यामध्ये बटाटे शिजलेत ना. फार मोठी शोकांती काय. आणि म्हणून ती विचारायचं सांगता, अरे नाही करू राग. कुणी अग्नी झालं तर कुणी पाणी व्हा. अग्नीने अग्नी हा विजता येत नाही, त्यासाठी कोणाला तरी पाणी व्हावं लागतं. काय बिघडलं त्याच्यामध्ये? काही चुकीचं सांगतोय गुरुचरित्र? नाही ना. म्हणून आपले धर्मग्रंथ वाचायचे असतात, वाचायचे असतात. ते तोंडाला फेस येऊस तर पारायण करणं ना अजिबातच आवडत नाही. नाही आवडत मला. काय रे पारायण करायचं नुसतं पळ 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 पळ. अरे कुत्र मागं लागलं तरी माणसं कमी पळते, एवढे पारायणवाले पळतात. काय रे पारायण पारायण घेऊन बसले. चिंतन करा, एकच ओवी घ्या, एक तरी ओवी अनुभवावी. एकच ओवी घ्या तुम्ही. त्याच्याला एवढं भरमसाठ घ्यायचं नुसतं पळायचं पळायचं पळायचं. बरं तुला कोणी काय आवड देणार रे? त्या देवले लवकर खाली उतरणार आहे? अरे देव जर चांगला आचरण केलं तर येतो, पारायण केल्याने येत नाही. तुकड्या म्हणे सत्य आचरण वाचून कोणीच ना मुक्त होत रे बाबा, कशाला पंढरी जाते. अरे मासळीने मी पाण्यामध्ये राहते, मग तिला काय पाप लागत नाही का? गंगेमधल्या मासळीला काय पाप लागत नाही? त्याचे कर्म केले ते भोगावं लागतं राजे. आणि म्हणून या ठिकाणी गुरुचरित्र सांगते ना, नका भांडण घेऊन तुम्ही, कशाला एडवून करता. पती निष्ठुर बोले जरी बोलला असं एखाद्या वेळेस आले असं हो की त्याला काहीच. कसं असतं, वांग्याचं तेल वाड्यावर काढलं जातं. कामाला ताण झालं की ते बायको ताण झालं तर बायकोचे आणि याचे भांडणं झाले. सुपरवायझर पोरांवर तार मारतो, पोराने ताण दिला फिरून बायकोवर मारतो. व्यक्त व्हावं कुठं असतं का ते लोड काय केलं लोकांना. पती निष्ठुर बोले जरी आपण कोपकथा न केली. गुरुचरित्र सांगतो मग कशाला भांडणं केलं असता. नका भांडण घेऊ. पती येता बाहेरून म्हणजे कामावरून, ऑफिसवरून, तुमच्या भाषेत सांगतो. पती येता बाहेरून सामोरी जाय ते क्षणी, सगळं काम येते जुनी सम्मुख जाय पतिव्रता. मालक आली ना दरवाज्यात, आली का? आणि जो मला सांगितलं होतं मग ते काऊन नाही आणलं? तुम्हालाही सांगावं लागत बाबा, काय करावं काय नाही. माझ्या बाप वाटुळी गेला माझं. अरे बाबा तो दमून आलाय, काहीतरी त्यांनी 8-10 तास काहीतरी काम केलंय, कुठेतरी चाकरी करून आलाय, दमला असेल. पण नाही, त्यांचं लगेच सुरू होतं. गुरुचरित्र सांगतात आलाय ना थंड होते ना, त्याला थोडा थंड झाला का बरोबर अगदी तो कामाला झुरतो. त्यासाठी त्याला ग्लासभर पाणी द्या. सामोरी जाय तक्षणी असं म्हटलेलं आहे गुरुचरित्र. आले का? आले लोड होता का? आज काम आज त्याला पण बरं वाटतं आहे खरंच. बरं मी काय म्हणते, ते आपल्याला आणायचं होतो. अरे ध्यानातच नाही माझ्या. तू सांगितलं बरं का, त्याला म्हणायचं सुसंवाद होताच. पण हा याचा घरात पाय की दारात पाय की लगेच सुरू. चुकीची पद्धत होती. गुरुचरित्र हेच सांगतं ना. काय सांगतं गुरुचरित्र? म्हणून गुरुचरित्र हा सामाजिक ग्रंथ आहे, तुम्हाला नेहमी सांगतो. एवढंच नाही, एवढंच नाही, बहिर्द्वारी जाता जाणं अनेक दोष प्रिय. काय काय मला सवय असते, तिच्या दारात जाऊन बसन, तिच्या दारात जाऊन बसन, हिची चौकशी करेन, तिचं काय घेणं देणंच काय पडलंय तुला? घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांची उच्चापत्ती करायच्या कोणी जेव्हा सांगितलं? घरामध्ये आहेत ना, आपल्या घरातलं पाहणं. दिव्याखाली किती अंधार आहे ते दिव्याला माहित नसतं. दिव्याखाली किती अंधार आहे दिव्याला माहित नसतं. आणि म्हणून गुरुचरित्रासारखा सूर्य तुमच्याजवळ असणं महत्वाचं असतं, जो तुम्हाला सतत प्रबोधन करतो. लोकांच्या दारात जाऊन लोकांच्या चौकशी करू नका. लष्कराच्या भाकरी भाजण्याचं काही एक आपला संबंध येत नाही. लोकांची उचापत्या करून आपली प्रगती होतच नाही, कारण की आपल्या खालील अंधार हा
मिटवता मिटवता अख्खा जन्म जरी गेला तरी ते सहज शक्य अशी गोष्ट नसतेच कधी. आणि म्हणून बहिर्द्वारी जाणे जरी पाहू नये नरनारी, सेवेची परतावी लवकरी आपली गुही असते. आपल्या घरातच ना लोकांचं काय चाललंय, नरनारी म्हटलेले त्यांचे, त्या नवरा बायकोचं काय चाललंय, त्यांनी काय कुठाने केले, त्यांनी काय आज खरेदी केली, त्यांनी कसली साडी घेतली, काय केन देणं पडले तुला, स्वपती तुला देत नाही का, घे ना हक्काने मागून देईल नक्कीच. तिने असं घेतलं मग मला असंच पाहिजे, मग ते असं बरोबरी तुलना. शेजारी बाजारामध्ये दिल्लीचा शेजारी मुंबईमध्ये राहतो, दिल्लीचा माणूस मुंबईमध्ये राहतो, काय समज आहे त्यांचा, त्याचं कुळ वेगळं, त्याचं गाव वेगळं, त्याचं राहणीमान वेगळं, त्याची भाषा वेगळी, त्याचं सगळं काही वेगळं. मुंबईचा माणूस त्याचं सगळं काही वेगळं. परस्पर तुलना करतात. आमच्याकडे नवरात्र असंच करते ना, आमच्याकडे घट असंच बसवते ना, आमच्याकडे दांडी असंच करते. अरे बाबा माझ्या परिसरात आहे, माझ्या पद्धतीने करणार, तुझा परिसर तू पाहून घे, संबंधच येत. पण माणसं एकमेकांची तुलना जास्त करतात आणि ह्या तुलनेमुळं परस्परांमध्ये मतभेद होतात, काही संबंधच येत नाही. आणि म्हणून बहिर्द्वारी जाऊन, लोकांच्या दारामध्ये जाऊन उचापत्या नकार करू नये. आणि हे जर उचापत्या तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्यामध्ये वादविवाद झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्र मी सांगतोय का नाही, गुरुचरित्र सांगतोय. म्हणून गुरुचरित्र सामाजिक ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे. पुढचं सांगतो आता. तर पुढं काय, पुरुष संतोषी असता जरी दुचित नसावी त्याची नारी, पुरुष दुचित असता जरी आपण संतोषी असू नये. एकमेकाला तुम्ही समजावून घ्या ना. समजा तुमच्या मालकाला फारच राग आलेला आहे, उद्विग्न अंतकरण त्याचं अगदी जमदाग्नी झालेलं द्वार, शांती घ्या तुझी, शांती घ्या थोडी, काय अडचण नाही. दुचित नसावी त्याची नारी. तू जर फार खुशीत असेल, आपलं मार्गाळ्याला तोंड घेऊन त्याच्या पुढे कशामुळे बसतो, म्हणजे आपला तो मूड गेलेलाच असतो आणि आपल्या चेहऱ्याकडे पण दुसऱ्याचा मूड कसा घालवायचा यासाठी काही फार माहीर असतात. असं काय करायचं. एखादा जर आनंदी असेल आपणही आनंदी असायला पाहिजे, एखादा दुःखी असेल आपणही त्याच्या दुःखामध्ये सामील व्हायला पाहिजे. एकमेकांचं सुख दुःख ज्याला वाटून घेता येतं तो खरा संसारी. गुरुचरित्र सांगतं. एवढंच काय, पतिव्रतेनं कसं असावं, तिने सौंदर्य आपलं कसं ठेवावं, आपलं सौंदर्य कसं खुलवावं, आता हे गुरुचरित्राने सांगावं, हे सांगावं. सिंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. पहा काय सुंदर सांगितले. पुरुष आयुष्य वर्धनार्थ, पुरुषांचं आयुष्य वाढतं. कशामुळं, हळदी कुंकुम लावे जे ख्यात, हळदी कुंकू लावल्याने पुरुषांचं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं. आपलं धर्मशास्त्र सांगतं हळदी कुंकू जर महिलेने लावलं तर पुरुषांचं आयुष्य वाढतं. आता मायला काही लावितच नाही, मग त्यांचं काय, येतात त्यांना हे आपत्ती, येतात आपत्ती. हळदी कुंकुम एक संरक्षण आहे, एक सौंदर्य खुलवण्यासाठी एक शृंगार आहे. त्या कुंकुमामध्ये फार मोठी ताकद आहे आणि गुरुचरित्र तेच वर्णन करतात. पुरुषांचं आयुष्य वाढण्यासाठी. आता म्हणा पुरुषांचं आयुष्य, हळदी कुंकू कुठं, पुरुषाचं आयुष्य कुठं, वाढेल कसं. आता तुम्ही मला सांगा, हसल्याने आयुष्य वाढतं का नाही, वाढतं. माणूस आनंदी असला म्हणजे माणसाचं आयुष्य वाढतं. समजा एखाद्या महिलेने जर हळदी कुंकू लावलं, ती जर चांगली दिसली, तिचा पुरुष आनंदी राहील की नाही, राहणार ना. मग जो आनंदी राहील त्याचं आयुष्य वाढणार की नाही, वाढणार ना. मग काय गुरुचरित्र वेगळं सांगते, हेच सांगते ना, पुरुष आयुष्य वर्धनार्थ. पुरुषांना ते आवडतं हळदी कुंकू लावलेलं, चांगलं राहिलेलं. सिंदूर कांजळ कंठसूत्र, डोळ्यामध्ये काजळ घाला, अंगामध्ये सिंदूर लावा. कंठसूत्र म्हणजे गळ्यामध्ये पोथ घाला. फणी माथा असावी, डोकं विंचरलेलं असावं. छान वाटतं ना पाहायला आणि आपल्यालाही अगदी तात्विक व्यवस्थित नीटनेटकेपणा दिसतो ना. काय चुकलं गुरुचरित्राचं, काहीच नाही, आपल्यासाठीच आहे हे. आणि म्हणून तांबूल घ्यावी सुवासिनी, असावी तिचे माथा वेणी, करी कंकणे तोडर चरणी, पुरुषासमीप येणे करी. एखादं तांबूल म्हणजे विडा खा,
अगदी लालेला पोपटासारखं जे तोंड आहे ते पाहायला पुरुषांना आवडतं. म्हणजे पतीला सांगितलं बरं, पतिदेवासाठी सांगितलेले. पुरुष म्हणजे पतिदेव हा अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. आता पुरुष म्हटल्याच्या नंतर तुम्ही म्हणाले काय सांगताय असं, पुरुष म्हणजे पतिदेव हा अर्थ या ठिकाणी आधी समजून घ्या. म्हणून आपल्या पतिदेवाला अशी सुवासिनी आवडते. सुवासिनी या शब्दाचा अर्थच कळत नाही. चांगल्या पद्धतीने वागते, चांगल्या पद्धतीने घरात राहते, भांडणं करीत नाही, पतिदेवाला आदर देते, सगळ्यांसोबत चांगल्या स्वभावाने मिळून मिसळून राहते, तिला सुवासिनी म्हणतात. सुवासिनी सुवासिनी जीव घालायला पाहिजे. पंडितजी सांगतात एखादी सुवासीन जीव घाला म्हणजे तुमचं कल्याण होईल. आपण जी सुवासिनी घरामध्ये बोलवतो ती 10 वेळेस माहेराला पळून गेलेली असते, दररोज पतीसोबत भांडणं खेळणारी असते आणि आपल्या सासू सासऱ्यांपासून कितीतरी वर्षांपासून ती बाई राहिलेली असते. अशा सुवासिनीला आपण आपल्या घरामध्ये आपलं कल्याण व्हाव्यासाठी आपण ज्यावेळेला बोलवतो. कळतंय का आपल्याला सुवासिनी म्हणजे काय? तुम्ही पाहून घ्या, आपण काही कोणाला काही बोलत नाही. आणि मग ही सुवासिनी असं म्हटलेलं आहे, तांबूल घ्यावी सुवासिनी, असावी तिचे माथा वेणी, वेणी असावी, सौंदर्य खुलवावं. गुरुचरित्र सांगते काही अडचण नाही. करी कंकणे तोडर चरणी, हातामध्ये बांगड्या असाव्यात, पायामध्ये, आजच्या काळामध्ये त्याला चैन म्हटलं जातं, चैन. तोडर चरणी असं म्हटलेलं आहे. तर ते पैंजण असावेत, तोडर असावेत असं गुरुचरित्रकार सांगत आहे. हे सगळं पतिदेवांसाठी सांगितलेलं आहे बरं. हा शृंगार करून गावभर हिंडण्यासाठी नाही सांगितलेलं, हे ध्यानात ठेवा. आणि मग अशा पद्धतीने पतिसवे विवाद कैद दापावे महाखेद, पती अंतकरणी उद्वेग आपण कळा करू. पतीच्या अंतकरणामध्ये उद्वेग वाढेल, त्याचा संताप होईल, तो रागे भरेल, अशा पद्धतीने आपण वागू नये. आणि पती संग भांडणं तर करूच नाही. याच्यामध्ये तर घरी माझ्या येईल. आणि हा तर आमचा खरा आवडता छंद आहे, आणि हा तर आमचा खरा लग्न सिद्ध हक्क आहे. आम्ही पती संग भांडणं करणारच, आम्ही त्या सोबत भांडणारच, त्याचे आम्ही जिरवणारच. ते मायलाच वर्ष 2 वर्ष मारायला जाऊन त्याची मी जिरवणारच. तुझं आयुष्य चाललं, त्याचं काय, त्याची काय जिरवते? संसाराचे जे दिवस गोडी गुलाबीचे असतात, जे दिवसामध्ये खरा संसार फुलवायचा असतो, त्या उमेदीच्या काळामध्ये तुम्ही एकमेकाच्या जिरवण्याच्या भानगडीत चांगले संसाराचं वाटोळ करता, तुमच्या सुखी क्षणाचे, सुखी आयुष्याचे तुम्ही वाटोळ करता. हे तुम्हाला कळतंय का? ते ना काय सांग, गुरुचरित्र सांगतं ना, ऐकावंच लागेल तुम्हाला. पती सवे विवाद करिता पावे महाखेद, दुःखच होणार आहे तुम्हाला. एकमेकांशी तुम्ही जर भांडत असाल, महादुःख होणार आहे. महाखेद शब्द वापरा. गुरुचरित्राचे शब्द मोठे, फार गोप्य आहे, फार गुढ आहे, फार रहस्यमय आहे. महाखेद, दुःखच होणार आहे तुम्हाला. म्हणून अशा पद्धतीने एकमेव वागू नका. पती मनी जी आवडी, तैशीच ल्यावी लेणी लुगडी. पती दुचत असता घडी आपण शृंगार करू. त्याला जर मस्त नाही वाटत, कशाला शृंगार करा त्याच्या पुढे? उपयोगाचा नाही. शृंगार तुम्ही करूच नका. आपल्या पतीला जर मूळ नसेल, आपल्या पतीला जर असं आनंददायक असं काही वाटत नसेल, त्याची भावमुद्रा अगदी अशी असेल, कशाला त्याच्या पुढे शृंगार करते? नका करू. पण तो जर खुश असेल, तुम्ही खुश राहा. म्हणजे एकमेकांना तुम्ही समजावून घ्या, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा, एकमेकांच्या भावनांची तुम्ही कदर करा.
असं गुरुचरित्राला एका वाक्यामध्ये सांगायचं. कळलं तुम्हाला? याला म्हणायचं सुभाषित, याला म्हणायचं पतिव्रता. आणि ह्या गोष्टी शिकण्यासाठी नवरात्रोत्सव आहे. ह्याच गोष्टी शिकण्यासाठी नवरात्र आहे. म्हणून जगदंबेने भगवान शिवांचा कधीही शब्द ओलांडला नाही. भगवान शिवांचं कधीही आज्ञेचं उल्लंघन केलेलं नाही. तर भगवान शिवांच्या प्रत्येक आज्ञेमध्ये त्यांनी आपलं हित मानलं. म्हणून आज तुम्ही पहा, अनेक ग्रंथ आहेत शिव पार्वती संवाद इथून सुरू होतात. काय ते संवाद करीत असते मलाच कळत. आज आमच्या बायकोसोबत बोलायचं म्हणलं की त्यांचं रडगाणं काहीतरी ऐकून घ्यावं लागतं, नंतर मग सुख संवाद सुरू होतो. नाही ना बाई तसं, नाही ना बाई जाऊ दे, आता बोला. म्हणजे आमचा बराचसा वेळ त्यांना समजावण्यामध्ये जातो. मला हे सांगेल. आणि आम्ही ज्यावेळी ग्रंथ उघडतो त्यावेळेस आम्हाला भगवान शिव आणि पार्वतीचा संवाद पाहायला भेटतो. आमचं स्तोत्र लिहिलं कोणी? भगवान शिवाने पार्वतीला सांगितलं होतं. हा दत्तात्रय वज्र कवच लिहिलं झाला धनमुनी, बरोबर. संवाद कोणाचा आहे? शिवाने पार्वतीला सांगितलं ना. हा शिवाने पार्वतीला सांगितलं. संवाद करीतच कसे होते एवढे? आजच्या लोकांना मोठा प्रश्न पडतो. आणि मग धर्मग्रंथ हे सांगतात, अरे तुम्ही सुख संवाद करा, सुसंवाद करा. आणि बरेचसे वाद याच्यातून निर्माण होतात. संवाद नाही, कम्युनिकेशन नाही, मिसकम्युनिकेशन. आणि ह्याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर समाजामध्ये हे जास्त काही घडतात. आणि म्हणून गुरुचरित्र काही वाईट आहे का? कुठलाही धर्मग्रंथ काही वाईट आहे का? कुठले हिंदूचे सण हे वाईट आहेत का? नाही आहेत, नाही. त्याला बनवलं गेलं वाईट. हे तुमच्या डोक्यामध्ये जे काही भरवलं गेलंय ते वाईट आहे, भरवणारे वाईट आहे. आणि म्हणून विकृतावस्था हे आपण दिली, धर्माने दिली नाही. जे धर्मनिष्ठ आपले संत आचार्य होते त्यांनी दिलेली नाही, आवर्जून सांगू इच्छितो. आणि म्हणून तर त्याच्याकडे मी बोलत असतो. हेच बोलायचं काम आहे, तुमचं ऐकून घ्यायचं काम आहे. तिकडे करा नाही तर नका करू, असं चाललंय ना आपलं. ते काहीतरी करा बाबा, हो काहीतरी समजून घ्या, काहीतरी समजून घ्या ना. काय बिघडलं? थोडं धर्मानुसार वागलं, काय बिघडत नाही एवढं. काय कुंकूचा टिळाच लावायचा ना, कुंकुम तिलकच लावायचं, लावा ना थोडंसं. तर मी दररोज लावतो. आमच्या सौपती होते म्हणजे तुम्ही दाढी जर वाढवली तर छान दिसणार. वाढवली मी, खरंच छान दिसेल. ऐका ना तुम्ही एकमेकांचं, थोडं एकमेकांसाठी जगा ना. म्हणून पतिव्रता सुधारली पाहिजे. तुम्हाला खरं सांगतो, नवरात्रमध्ये एकच शिकवली, स्त्री जर सुधारली ना अख्खं जग सुधारेल. कारण सगळं जग आहे ना स्त्रियांमध्ये सामावलेलं आहे. माझा शब्द नीट ऐकून घ्या. स्त्री जर सुधारली तर संपूर्ण जग सुधारेल. स्त्री जर बिघडली तर संपूर्ण जग बिघडेल. आणि स्त्री जर सुधारली तर सगळं जग सुधरेल. कारण की सगळं जग स्त्रियांमध्ये सामावलेलं आहे. कारण या जगाचं सृजन फक्त स्त्रीच करू शकते. आणि यासाठी सगळा काही खटाटोप होता. मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या संस्कृतीचा आदर करायला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम पाहिजे. त्या मातीशी आम्ही घट्ट पद्धतीने जी आमची नाळ जोडलेली आहे तर ती नाळ अगदी अबाधित ठेवायला पाहिजे. आणि म्हणून घटावरती माळ घालायची असते, घट्ट बसवायचा असतो. म्हणून माती, त्याच्यामध्ये जे काही घाण आहे, त्यानंतर घट आहे, पाणी आहे, त्यामध्ये माळ आहे. आणि ती अंबाबाईकडे आम्ही सुपूर्द करतो. ही जगदंबे आम्हाला सद्बुद्धी दे आमच्या धर्माच्या रक्षणासाठी, आमच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी, आमच्या मातेशी आम्ही एकरूप राहावं यासाठी. आणि म्हणून हे नवरात्रोत्सव असतं. आणि म्हणून आजच्या या तत्वज्ञान युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दत्तदेव योगिता वडपीठ आपल्या सोबत होते. आणि दत्तदेव योगिता तुम्ही ऐकतच असता. तुम्ही ऐकता, मला याचं लय मोठं विशेष वाटतं. कारण की आपलं कसं तुम्हाला सांगतो, आपण काय बुवा बाबा नाही, खरं सांगतो तुम्हाला, आपण बुवा बाबा नाही. आपण काय कुठं तसले धंदे आपल्याला जमलेच नाही. अजिबात आपण काय फार मोठे म्हणजे असं कोणीच नाही. आपण फक्त योगेश दाभाडेच आहोत. दत्तदेसी योगेश दाभाडे बीड. आपण एवढंच सांगतो कोणाला. फक्त जीवन जगायचं,
दत्तदेशी योग्यता बडबीड. सध्या आहे दत्तदेशी योग्यता बडबीड आणि मरायचं दत्तदेशी योग्यता बडबीड. बस काहीच नाही, फक्त योग्य दाबड होता आलं लय झालं आपल्याला. बाकी आपल्याला असं विशेष काय व्हायचं नाही आणि आपण तसे विशेष कोणी नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही ऐकताय मला आनंद वाटतो. तुम्ही ऐका म्हणजे काय ऐकताय, एकदा ऐकतोय ना मग आम्ही, पण तरीही ऐका. ऐकताय पण ऐका म्हणजे आचरण करा असं मला म्हणायचं आहे. मराठी भाषा आहे, लवकर समजत नाही. आणि मग असं असताना आजचा नवरात्री उत्सव, तुम्ही दांडिया खेळा, तुम्ही छान सौंदर्य फुलवा, तुम्ही चांगल्या पद्धतीने वागा, तुम्ही स्वतंत्र पद्धतीने जीवन जगा, काही एक अडचण नाही. पण तुम्ही धर्मनिष्ठ राहा, तुम्ही राष्ट्रभक्तीला आपल्या हृदयामध्ये कुठेतरी स्थान ठेवा, तुम्ही तुमच्या संस्कृतीशी, तुमच्या मातीशी एकरूप राहा, घट्ट बांधलेले राहा आणि आपल्या वागण्यातून कुठल्याही काही गोष्टींचा अपप्रचार होणार नाही. एक सामाजिक भान जे आहे तर ते सामाजिक भान तुम्ही ठेवा, म्हणजे आपल्या खऱ्या अर्थाने काही सण उत्सव असतील तर ते सार्थकी लागतील. आणि म्हणून एक जर स्त्री बिघडली तर संपूर्ण जग बिघडेल, एक जर स्त्री सुधारली तर संपूर्ण जग सुधारेल. कारण की या जगाची निर्मिती फक्त स्त्रीच करू शकते आणि त्याच्यामुळे स्त्रियांना सर्व काही बंधने घातलेली आहेत. धर्मामध्ये सर्वात जास्त बंधने जर स्त्रियांना असतील तर ती याचमुळे आहेत आणि ते बंधन स्त्रियांनी पाळली म्हणूनच आज संस्कृती आजपर्यंत टिकलेली. म्हणून स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी कुठेतरी विचार व्हायला पाहिजे, निश्चित व्हायला पाहिजे. अजून अन्याय स्त्रियांवरती आहे, अत्याचार स्त्रियांवरती आहे नक्की, परंतु या सुधारित स्त्रिया आहेत त्याही कुठेतरी बिघडायला लागलेत, त्यांनी सुद्धा सुधारून घेतलं पाहिजे, हे तेवढं सत्य आहे. म्हणून सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी मिलाप करायला पाहिजे आणि या मिलापातून जे काही नवरात्री उत्सव आहे तर त्यातून खऱ्या अर्थाने जागर प्रबोधन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे यासाठी एक छोटासा मी प्रयत्न केला. तुम्ही हे सर्व काय ऐकत असताना तुमच्यातीलच एक बंधू म्हणून ऐकत जा, म्हणजे मी सुरक्षित राहीन आणि तुम्हालाही ऐकायला छान वाटेल. कारण की मी बोलतो स्पष्ट वक्तपणा असल्यामुळं बरेच लोकांना पटत नाही. म्हणजे म्हणतात काही बोलत आहे आपलं उगाच वस्तू नाही, काही नाही बोलत. गुरुचरित्रावर बोलतो तो व्यक्ती काहीही बोलू शकत नाही. जो धर्माविषयी आणि जो नवरात्रीविषयी, जो दुर्गा सप्तशती ग्रंथावरती बोलतो काही उगाच बोलू शकत नाही. हा वैयक्तिक माझा जर काही एखादा विषय असता, स्वतःच वागचातुर्य दाखवायचं, वागविलास त्या ठिकाणी प्रदर्शित करायचं, असं काही जर असतं तर मी बोललो असतो. काही लोक बोलतात ना मोकार पांचट बोलतात आणि मोकार पैसा नेतात, होता ना असं काही कार्यक्रम असतात असे. पण तसं नाही. मी जर गुरुचरित्रावर बोलत असेल, मी जर दुर्गा सप्तशतीवर बोलत असेल, मी माझ्या धर्माविषयी जर बोलत असेल तर मी उगाच काहीही बोलत नाही, हेही तेवढं सत्य आहे. म्हणून तुम्ही त्या गोष्टीचं अवलोकन करा, त्या गोष्टी तुम्ही समजावून घ्या असं मी तुम्हाला सांगेन. आणि म्हणून आजच्या या दत्तगुजामधून मला जे सांगायचे ते मी तुम्हाला सांगितलं. जे तुम्हाला ऐकायचे तुम्ही ऐकले, पण जे आचरण करायचे ते तुम्ही आता ठरवा. आणि यासोबत आजचे दत्तगुज या ठिकाणी मी संपवतो. पुन्हा भेटूया पुढील दत्तगुजामध्ये. तोपर्यंत सप्रेम नमो दत्त. जगदंब जगदंब चिदंब अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपले चिलच एक दत्तदेशी योगिता बडबीड. आणि अजून एक गोष्ट, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं दत्तदेशी योगिता बडबीड तुम्ही लय सांगता आमच्यासाठी, आम्हाला वाटतं काहीतरी तुम्हाला द्यायला पाहिजे. द्यायचं असेल तर निश्चित द्या. मी तसं कोणाला काही मागत नाही आणि तुम्ही जर मनाने देत असाल तर मी घ्यायला सुद्धा कचरत नाही. तरी माझा वेळ याच्यामध्ये जातोच. मीही या गोष्टीची तयारी, मी कामाला जातो तुमच्यासारखाच आहे. सगळ्या गोष्टीचं हे करून अगदी तडजोड करून हे प्रबोधनाचं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे दत्तगुजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि म्हणून जे काही आपलं बारकोड आहे तर बारकोड आपण स्कॅन करून फोन पेच्या माध्यमातून काय तुम्हाला ते तुम्ही देऊ शकता. त्याबद्दल आपण नाही म्हणणार नाही, परंतु कोणाला अशी बळजबरी सुद्धा नाही, हे ध्यानात ठेवा. आणि मग हे सर्व काही मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो. बरेच जणांची इच्छा असते म्हणून सगळ्या गोष्टी सांगतो. तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना नमो दत्त. कळावे तुमच्या तिथेच एक दत्तदेशी योगिता बडबीड. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
नमो दत्त.